फक्त विचार करा, एक माणूस जो त्या काळातली ब्रिटिशांची सगळ्यात अवघड समजली जाणारी ICS परीक्षा चक्क 4थ्या रँकने पास होतो. बापरे, 4थी रँक. हो ना. ज्याच्याकडे आयुष्यभर एका ब्रिटिश अधिकाऱ्यासारखं एकदम आरामदायी आणि शाही आयुष्य जगण्याची पूर्ण संधी चालून आलेली असते. एक असा काळ जेव्हा आपले लोक साध्या क्लार्कच्या नोकरीसाठी धडपडत होते, तिथे या माणसाच्या पायाशी संपूर्ण सत्ता असते, पण तो माणूस हे सगळं एका झटक्यात लाथ मारून स्वतःची आर्मी का उभी करतो? खरंच हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि तेही एका गुलाम देशातून थेट जर्मनीला जाऊन जगातल्या सगळ्यात खतरनाक हुकुमशहाला म्हणजे हिटलरला जाऊन भेटून. लाईक वाय वुड समवन डू दॅट? एक्झॅक्टली. त्यांच्या डोक्यात ऍक्च्युली काय चाललं होतं? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला थेट इतिहासाच्या सगळ्यात थरारक वळणावर घेऊन जातो. आणि म्हणूनच या माणसाला आपण नेक्स्ट लेव्हल म्हणतो. अगदी. आजच्या या गप्पांमध्ये आपण अशाच एका अचाट आणि वेड्या माणसावरच्या पुस्तकाची चर्चा करणार आहोत. पुस्तकाचं नाव आहे महानायक आणि लेखक आहेत विश्वास पाटील. क्या बात आहे. हे पुस्तक म्हणजे फक्त एक हिस्टॉरिकल फिक्शन नाहीये, तर हा एका धगधगत्या इतिहासाचा दस्तावेज आहे. ऑनेस्टली सांगतो, हे पुस्तक वाचून माझा सिरियसली माइंडसेट बदलला. हो ना? हो. आपण शाळेच्या इतिहासात नेताजींबद्दल जेवढं वाचले ना, ती फक्त एक छोटीशी वरवरची झलक आहे. खरे. हे पुस्तक आपल्याला थेट त्या काळात घेऊन जातं आणि त्या मागचे जे वाय आणि हाव आहेत ते उलगडून दाखवतं. आजच्या या चर्चेचा आपला उद्देशच हा आहे की या महानायकाच्या मागचा एक हाडामासाचा माणूस आपण समजून घेणार आहोत. आणि त्यासाठी लेखकाने घेतलेली मेहनत खूप महत्वाची आहे. म्हणजे त्यांनी केवळ लायब्ररीत बसून रिसर्च नाही केला. सलग 7 वर्ष ते जगभर फिरले. जपान, म्यानमार, जर्मनी, जिथे जिथे नेताजी गेले तिथे तिथे जाऊन त्यांनी रेफरन्सेस गोळा केले. बापरे, 7 वर्ष. ते स्वतः गेले, वॉर वेटरनसोबत चर्चा केली. त्यामुळे पुस्तकातला प्रत्येक सीन एवढा जिवंत वाटतो की आपण स्वतः त्या काळात वावरतोय असा व्हाईब येतो. त्या जिवंत प्रसंगांबद्दल बोलायचं झालं तर मला पुस्तकातला तो जर्मनीचा प्रसंग सगळ्यात जास्त भिडला. अरे, तो हिटलरच्या भेटीचं ना? हो, दुसऱ्या महायुद्धाचा तो काळ होता. जर्मनीतील रास्टनबर्ग, ज्याला वुल्फ स्लेअर म्हटलं जायचं, तिथे हिटलरचा एकदम कडेकोट मिलिटरी बेस होता. सगळीकडे बर्फ, कडाक्याची थंडी आणि नाझी सैनिकांचा तो भयानक पहारा. अशा ठिकाणी आपला एक माणूस जगातल्या सगळ्यात क्रूर हुकुमशाला जाऊन भेटतोय. जस्ट इमॅजिन द टेन्शन यार. चला, लई भारी. म्हणजे केवढी ती डेअरिंग. हो ना. एका बाजूला हिटलर, ज्याच्या एका इशाऱ्यावर युरोपचे नकाशे बदलत होते, आणि दुसऱ्या बाजूला नेताजी, जे कोणत्याही स्वतंत्र देशाचे अधिकृत प्रतिनिधी नव्हते. एक्झॅक्टली. तरीही ते एका राष्ट्राध्यक्षाच्या तोऱ्यात तिथे उभे होते. आणि या भेटीत सगळ्यात भारी भाग कुठला असेल? कुठला? तर नेताजी हिटलरला काय भेट देतात? एक पद्मासनात बसलेली बुद्धाची तांब्याची मूर्ती. हा नुसतं भेटवस्तू देण्याचा प्रकार नव्हता. हा ॲक्च्युली एक सायकोलॉजिकल ड्युएल होता. कसा काय? कारण हिटलरने त्याच्या पुस्तकात भारतीयांबद्दल अतिशय वर्णद्वेषी गोष्टी लिहिल्या होत्या. त्याला उत्तर म्हणून हिंसेचं प्रतीक असलेल्या हिटलरला बुद्धाची मूर्ती देणं, हे बेसिकली असं सांगणं होतं की ज्या काळात तुमचे पूर्वज जंगलात राहत होते, त्या काळात आमची संस्कृती जगाला शांततेचा मार्ग दाखवत होती. बापरे, ते लॉजिक वाचून खरंच ठक्क व्हायला होतं. आणि जेव्हा चर्चेत हिटलर भारताच्या क्षमतेवर शंका घेतो, तेव्हा नेताजी त्याला जे ठणकावून सांगतात ते वाचताना अंगावर शहारे येतात. काय म्हणतात ते? ते हिटलरच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतात की माझ्यासारखा एक माणूस एका गुलाम देशातून इथवर आलाय, हेच भारताच्या ताकदीचं उदाहरण आहे. हा वाईब एकदम कडक आहे. पण मला इथे एक गोष्ट जाणवते. काय? नेताजींची ही जी डिफायंट नॅशनलिझमची म्हणजे बंडखोर राष्ट्रवादाची भावना होती, तीच त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय संघर्षाला कारणीभूत ठरली. हां, बरोबर. आणि या पुस्तकातला एक खूप महत्वाचा धडा आहे. स्वतःच्या तत्वांसाठी स्वतःच्याच लोकांची 2 हात करण्याची तयारी ठेवणं. हो, आपल्याला तो त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनाचा किस्सा आठवावा लागेल. सुभाषबाबू सलग 2 वेळा अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. बरोबर. पण दुसऱ्यांदा त्यांनी गांधीजींनी पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा पराभव केला होता. तिथून पुढे गांधीजी आणि नेहरूंशी त्यांचे वैचारिक मतभेद टोकाला गेले. नाही यार, मला वाटतं ऑथरचा पॉइंट इथे थोडा वेगळा होता. कसा काय? नेताजींना वाटायचं की दुसऱ्या महायुद्धाची संधी आपण सोडायला नको होती. ब्रिटिशांची अडचण ही भारताची संधी आहे. त्यामुळे मला वाटतं बेसिकली इट वॉज प्युअरली स्ट्रॅटेजिक. शत्रूच्या शत्रूशी हातमिळवणी करणं गरजेचं होतं. अरे, काहीतरीच नीट वाचलं नाहीस तू. अरे, असं का? ऐक ना, गांधीजींचा अहिंसेचा मार्ग हा लॉंग टर्म होता. त्यांना रक्ताचा सडा नको होता.
परकीय लष्करी मदतीने स्वातंत्र्य मिळवलं तर आपण फक्त मालक बदलू असं त्यांचं मत होतं. ओके, सांग तुझं वर्जन. माझं वर्जन नाहीये हे. विश्वास पाटलांनी हे मतभेद खूप बॅलन्स्ड पद्धतीने मांडलेत. कोणीही चुकीचं नव्हतं, पण दोघांचे रस्ते वेगळे होते. तेही खरंय. या संघर्षात जेव्हा तडजोड शक्य नव्हती तेव्हा नेताजींनी अध्यक्षपद सोडलं आणि स्वतःचा खडतर रस्ता निवडला. हेच तर या पुस्तकाचं खरं सौंदर्य आहे. आणि इथूनच सुरू होतो तो दुसरा आणि सगळ्यात थरारक टप्पा, रिस्किंग एव्हरीथिंग. हो, ती नजरकैदेतून सुटण्याची गोष्ट. जेव्हा ब्रिटिशांनी त्यांना कलकत्त्याला नजरकैदेत ठेवलं होतं, तिथून ते कसे निसटतात ही प्रोसेस एखाद्या फास्ट पेस थ्रिलरसारखी आहे. अगदी. दाढी वाढवली, जियाउद्दीन नावाच्या पठाणाचं रूप घेतलं. आणि पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून ते पसार झाले. पेशावर, काबूल करत ते थेट युरोपात पोहोचतायत. पण तिथून जो समुद्राखालचा प्रवास आहे ना, तो लिटरली श्वास रोखायला लावतो. U-180 या जर्मन पाणबुडीतून केलेला तो प्रवास. आणि पुढे मादागास्करजवळ I-29 या जपानी पाणबुडीत भर समुद्रात त्यांचं ट्रान्सफर होतं. हे ट्रान्सफर कसं झालं हे जे आम्ही वाचलं ना, माझा मेंदूच सुन्न झाला. बापरे, का? विचार कर. समुद्रात लाटा रौद्र रूप धारण करून आहेत. शार्क माशांचा सुळसुळाट आहे. तिथे एका पाणबुडीतून एका छोट्या रबरी बोटीत बसायचं आणि दुसऱ्या पाणबुडीत जायचं. OMG. हे वेडेपणाचंच लक्षण होतं. जर थोडी चूक झाली असती तर भारताच्या स्वातंत्र्याचं पर्व समुद्राच्या तळाशी गाडलं गेलं असतं. पण देशासाठी त्यांनी तो धोका पत्करला, कारण त्यांना आशियात पोचून INAची धुरा सांभाळायची होती. आणि ह्या सगळ्या थरारात, अरे हो, 1 मिनिट. काय झालं? अरे थांबा, अजून सबस्क्राईब नाही अक्षरवारीला. आत्ताच करा. दर आठवड्याला नवीन भाग येतो. नोटिफिकेशन ऑन ठेवा. सिरियसली, एकदम फ्री आहे. करा पटकन. तर आपण कुठे होतो? पाणबुडीचा प्रवास. तर ते जपानला पोहोचतात आणि तिथे सेनेची सूत्र हाती घेतात. इथे आपल्याला तिसरा धडा मिळतो, रिअल एक्झिक्युशन. म्यानमारच्या जंगलातला प्रत्यक्ष संघर्ष. येस, INAचे सैनिक म्यानमारच्या घनदाट दलदलीच्या जंगलातून कूच करतात. इम्फाळ आणि कोहिमाची लढाई. तिथे त्यांनी जो पावसाळा आणि चिखलाचा सामना केलाय ना, ते वाचून ओ माय गॉड, लिटरली रडायलाच आलं. अरे, हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे. म्हणजे मी जेव्हा हे वाचत होतो ना, मला आपले सातारची आणि गावातले शेतकरी आठवले. अरे हा, जसं आपले सातारचे लोक पावसात, गुडघ्याभर चिखलात राबतात, कधी निसर्ग साथ देत नाही, पिकं वाहून जातात, तरी ते हार मानत नाहीत. खरे यार. तसंच काहीसं INAच्या सैनिकांचं होतं. ते उपाशी होते, कपडे फाटले होते, दलदलीत जळवा रक्त पीत होत्या, पण एका ध्येयाने त्यांना जिवंत ठेवलं होतं. ती जिद्द सो रिलेटेबल यार. पण निसर्गापुढे माणसाचं काय चालणार? पुस्तकात एका ठिकाणी हॉरर्स ऑफ डेस्टिनी असा उल्लेख आलाय. नियतीचा खेळ. 1944च्या लढाईत मान्सून अतिशय रौद्र रूपात कोसळला. रस्ते वाहून गेले आणि त्यांना माघार घ्यावी लागली. ते ब्रिटिशांशी हरले नव्हते, ते निसर्गाशी हरले होते. पण त्यांनी दिलेली ती झुंज गेम चेंजर होती. आणि या सगळ्यात आणखी एक गोष्ट जी मला बेसिकली नेक्स्ट लेव्हल वाटली, ती म्हणजे त्यांचा इन्क्लुझिव्हिटीचा विचार. अगदी बरोबर. डॉक्टर लक्ष्मी सहगल आणि राणी झासी रेजिमेंट. हो. आपण 1940च्या दशकाचा विचार करतोय. त्या काळी महिलांना घराबाहेर पडणंही कठीण होतं. तेव्हा नेताजींनी महिलांची पूर्ण कॉम्बॅट रेजिमेंट उभी केली. बापरे. महिलांनी घरदार सोडून स्वातंत्र्यासाठी बंदूक हातात घेतली. हा माणूस आपल्या काळाच्या किती पुढे विचार करत होता. पण आता आपण येऊया 5व्या आणि शेवटच्या मुद्द्यावर, द फ्लॉड ह्युमन. जर्मनी सोडून जपानला जायचं असतं. एका बाजूला देशावर प्रेम करणारा हा माणूस, पण त्याचवेळी आपल्या पत्नीला आणि अवघ्या काही महिन्यांच्या मुलीला युरोपात सोडून जाताना त्यांच्या मनात किती भयानक द्वंद्व चालू असेल. आणि त्यांना माहीत होतं की हा प्रवास मृत्यूच्या दारातून जाणार आहे. ते कदाचित आपल्या कुटुंबाला पुन्हा कधीच पाहू शकणार नाहीत. आणि दुर्दैवाने तसंच झालं. महानायक होण्यासाठी किती मोठी किंमत मोजावी लागते हे यातून समजतं. ते काय अतिमानव नव्हते. काळजाचं पाणी पाणी होत होतं त्यांचं. पुस्तकातली ही ऑनेस्टी आपल्याला त्यांच्या आणखी जवळ घेऊन जाते. खरंच, हे सगळं वाचून असं वाटतं की आपण इतिहासाचा एक भाग आहोत. तर या गप्पांच्या आपण एकदम शेवटी आलोय. पण जाता जाता श्रोत्यांसाठी एक फायनल विचार. कोणता? फक्त विचार करा, जर 1944ला हवामान बदललं नसतं आणि INAची इम्फाळमध्ये सरशी झाली असती तर आज भारताचा इतिहास काय असता? हा विचारच किती अंगावर काटा आणणार आहे ना. म्हणूनच हे पुस्तक नक्की वाचा. पर्स्पेक्टिव्ह बदलेल, गॅरंटेड. आणि कमेंट करा कुठला पार्ट तुम्हाला सगळ्यात रिलेटेबल वाटला. पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक येतंय, मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या गप्पांमध्ये.